जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. माझा 20 सालापासून या गावामध्ये वानाडोंगरी गावामध्ये महाजनवाडी कार्यक्रम माझा प्रवास विकास केला. 2002 पासून माझा विकास अजूनपर्यंत चालू आहे. 2007 पासून तर 2018 पर्यंत दुसरा कार्यकाळ झाला माझा. 2018 पासून तर 2023 पर्यंत तिसरा कार्यकाळ झाला नगरसेवक. 2018 पासून तर 2023 पर्यंत माझा नगरसेवकाचा कार्यकाळ होता. तर माझा कार्यकाळामध्ये भरपूरशे कामं झाली. विचारला काळ माझा 2007 पासून तर 2018 पर्यंत या काळामध्ये मी सरपंच होती. 2.5 वर्ष मी सरपंच पद भूषवलं. 2.5 वर्षानंतर मी सरपंच असल्या कारणाने मला खूप त्रास होत होता. माझ्या गावातल्या लोकांना पण खूप त्रास होत होता. आणि माझ्याकडं आलेले लोक मला सहन नव्हतं होत. त्याच्या डोळ्याला पाणी येत होतं. पाणी नव्हतं मिळत. तिथं नाली नाही, रोड नाही, बत्ती नाही, काही नाही. योगदान, आपलं योगदान गावाच्या विकासासाठी, गावाच्या विकासासाठी, जनतेसाठी मी माझं 2.25 वर्षाचं योगदान दिलं. आणि सरपंच असताना मी आमदार समीर मेघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद केली. आता याच्यासमोर पाण्याची समस्या आहे. कोणाला कनेक्शन नाही मिळाले ते समस्या आहे. नाल्याची समस्या आहे. स्वच्छताकरणचं समस्या आहे. आरोग्य समस्या आहे. बायाला योजना, जे काही समाज कल्याणमधून ज्या सरकारी योजना आहेत मी त्यांचा लाभ देईन सर्वांना. आणि युवा पोरांना प्रशिक्षण, शिक्षण, वाचनालय, गार्डन याचं सर्व मी यांना लाभ देईन. भाजपा ने आपको टिकट नहीं दिया, उसकी वजह क्या है? तर भाजपाने तिकीट नाही, टाईमपर्यंत भाजपाने 1 नंबरपर्यंत माझं नाव होतं. पहिल्या नंबरवर माझं नाव होतं. शेवटपर्यंत मला विश्वास होता, गाववाल्यांना विश्वास होता. का जसे आपलं आरक्षण झालं तसं गाववाल्यांचा आवाज झाला, वानाडोंगरीवाल्यांचा आवाज झाला की पाटीलबाईचा चेहरा त्यांच्या नजरेच्या समोर आला. पाटीलबाईचं हे आरक्षण आलेलं आहे, पाटीलबाईनं उभं राहावं. त्या आवाजामुळे मी सक्रिय झाली. आणि म्हणजे त्यांच्या आवाजामुळे तेव्हा याच्यामध्ये होती आमदार भाजपमध्ये. तर त्याच्यामुळे मी तयार झाली आणि माझा प्रचार पहिले 1 महिन्यापासून प्रचार चालू झाला. आधी 1 महिन्यापासून